बौद्ध धर्मियांच्या हक्कांसाठी आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाणे शहरात आज विराट महामोर्चा काढण्यात आला होता. ठाणे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कोटनाका येथील दुसऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा शांततापूर्ण मोर्चा निघाला. या महामोर्चात बौद्ध भिक्षू, अनुयायी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. महाबोधी मंदिर बौद्धांना परत द्या, 1949चा बोधगया कायदा रद्द करा अशा घोषणा देत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मोर्चाचे नेतृत्व बौद्ध भिक्षूंनी केलं. आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बोधगया येथील महाबोधी मंदिराचं संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाकडे सोपवलं पाहिजे. सध्या 1949च्या कायद्यानुसार मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर बहुसंख्य हिंदू सदस्य असल्यामुळे बौद्ध समाजात नाराजी आहे. बोधगया येथील भिक्षूंनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यावेळेला बिहार पोलिसांनी काही भिक्षूंना जबरदस्तीनं हटवलं. या घटनेचा निषेध म्हणून देशभरात निदर्शनं, जेल भरो आंदोलन आणि भारत बंदची तयारी केली जाते. ठाण्यातील हा मोर्चा बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी चाललेला व्यापक लढ्याचं एक महत्त्वपूर्ण अंग ठरलं असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मोर्चा करण्यात आलेला आहे. काय झालं आहे, महाबोधी विहार राज्यातलं गैर ठिकाणी असलेलं, या ठिकाणी 4 बुद्ध बनते आहेत, 4 हिंदू बांधव ब्राह्मण आहेत आणि जिल्ह्याचा कलेक्टर जो असतो तो अध्यक्ष असतो. याचा अर्थ तो हिंदू बांधवांच्या बाजूनं निर्णय जातो, त्यामुळे बौद्धांवर अन्याय होतो. तर महाबोधी विहार हे बुद्धांच्या ताब्यात मिळावं म्हणून हे आंदोलन आहे. 1949चा BRT ॲक्ट कॅन्सल करा यासाठी हा लढा चालू आहे, हे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन असंच तीव्र चालत राहील आणि लवकरात लवकर जर हे बिहाराचं महाबोधी विहार मिळालं नाही तर तीव्र आंदोलन पुढे करण्यात येईल. नानासाहेब, पण गेल्या 11 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे, शासनाने दखल घेतली नाही. हां, शासन सध्या ते पहलगामच्या याच्यात भानगडीत पडले आहे.